विधिमंडळ हक्कभंग समितीची आजची बैठक स्थगित। सुषमा अंधारे, कुणाल कामरा विधानभवनात गैरहजर राहिल्यामुळे बैठक रद्द। विधिमंडळ हक्कभंग समितीची पुढची बैठक 15 ते 16 तारखेला होण्याची शक्यता। तर एकनाथ शिंदेंवरती विडंबनात्मक कविता सादर केल्याप्रकरणी विधिमंडळ हक्कभंग समितीची आज बैठक होणार होती। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ। सोनं 6,400 रुपये तर चांदी 15,000 रुपयांनी महागली। सोनं चांदीनं मोठी घसरण म्हणजे दरामध्ये मोठी घसरण झाल्यानंतर पुन्हा सोनं चांदी महागलंय। तर जळगाव ते इंदूर विमानसेवा एप्रिलपासून सुरू होणार। इंदूर शहर देखील जळगावशी जोडलं जाणार। जळगावहून इंदूरला पोहोचण्यासाठी 1.25 ते 1.5 तासाचा वेळ लागणार। वाहतूक नियमभंगाच्या बनावट ई चलनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक। ट्रॉम्बे येथील एका व्यावसायिकाला आरटीओ चलन नावानं फाईल पाठवून क्रेडिट कार्डवरचे पैसे परस्पर काढणे। मुंबईत अनेकांची लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर। नाशिकच्या येवला बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले। सरासरी दर 600 ते 800 रुपयांवरती। शेतकरी आर्थिक अडचणीत। बांगलादेशातील हिंसाचारामुळे कांदा निर्यातीवरती परिणाम। डोंबिवली मराठी तरुणीचा शॉर्मा व्यवसाय पुन्हा सुरू। उद्घाटनाआधीच तरुणीच्या गाडीवरती शॉर्मा घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी। पालिकेच्या कारवाईनंतर चर्चेत आलेला मराठी तरुणीचा शॉर्मा व्यवसाय पुन्हा सुरू। सोलापुरात आमदार राजू खरेंच्या घराजवळ महिलेची निर्घृण हत्या। पंढरपूरच्या गोपाळपूरमध्ये महिलेची कोयत्यानं वार करत हत्या। पतीनंच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना।